आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 27 सप्टेंबर 28 सप्टेंबर 29 30 आणि 1-2 ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज हा लक्षात द्यायचा। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी आहे देवभूमी केरळ या ठिकाणी, कोची या ठिकाणी जून महिन्यामध्ये 3 दिवस जर पाऊस पडला तर इथं मान्सून आला जाहीर केला जातो। तिथून 3 दिवस गोव्याकडे जातो, तसं मुंबईकडून जातो, 7 दिवसाला आपल्या महाराष्ट्रात इथून पाऊस जातो। आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 27 सप्टेंबर 28 29 30 जोराचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अति मुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, काही ठिकाणी पेंडवालता पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। काही नद्या नाल्यांना पूर देखील येणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे। मुंबई पुणे देखील अतिवृष्टी होईल, पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ खूप ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, काही ठिकाणी कमी पडेल, मराठवाड्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। धन्यवाद।